लोक म्हणतात की एकदा लग्न झालं की तुम्ही आनंदी राहाल, किंवा एकदा का चांगली नोकरी मिळाली आणि तुम्ही श्रीमंत बनलात तर तुम्ही आनंदी राहाल. पण खरी परिस्थिती ही आहे की या सर्व गोष्टी मिळवल्यानंतर देखील बरीच लोक दुःखी राहतात. आजची समरी ऐकल्यानंतर तुमचे हे सगळे गैरसमज दूर होतील आणि तुम्हाला याची जाणीव होईल की आनंद ही एखादी जागा नसते की जिथे जाऊन तुम्ही आनंदी राहाल, किंवा ही एखादी गोष्ट नाही जी तुम्ही एकदा मिळवली म्हणजे तुम्ही नेहमी आनंदी राहाल. तर आनंद ही मनाची एक स्थिती आहे. नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये मी सौ अश्विनी इंदूरकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण डॉक्टर सोंजा यांच्या द मिथ्स ऑफ हॅपीनेस या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. या समरीतून तुम्हाला समजेल की तुमचा खरा आनंद कशात आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने नेहमी स्वतःला आनंदी ठेवू शकता. याबद्दल तुम्ही खरंच उत्सुक असाल तर ही समरी शेवटपर्यंत नक्की ऐका. कोणत्या तरी एका गोष्टीने आनंदाची व्याख्या केली जाऊ शकत नाही. आनंद तुमच्या जीवनातल्या बऱ्याच गोष्टींवर आणि तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे. आजच्या समरीमध्ये आपण मिथ्स ऑफ हॅपीनेसला ब्रेक करायच्या बाबतीत शिकणार आहोत. लेखिका समजावून सांगतात की हॅपीनेसचे सगळे मिथ्स खोटे आहेत आणि त्या हे लोकांच्या खऱ्या अनुभवांवरून सिद्ध करू शकतात. या समरीमध्ये तुम्हाला तुमचे रिलेशनशिप, करिअर आणि जीवनात मिथ्स फॉलो करण्याऐवजी योग्य निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन मिळेल. या समरीच्या शेवटापर्यंत तुम्हाला समजेल की जीवन किती अनिश्चित आहे आणि परिस्थिती कशीही असो तुम्ही स्वतःला नेहमी आनंदी ठेवू शकता. या प्रवासात तुम्ही शिकाल की तुमचा आनंद नक्की कशात आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही आनंदी राहायची अनेक कारणं शोधू शकता आणि हे समजू शकता की तुमच्या आनंदाची कारणे दुसरे काही नसून तुम्ही स्वतः आहात. पहिलं मिथ म्हणजे माझं नातं तुटलेलं असताना मी आनंदी राहू शकत नाही. आनंदाबद्दल एक नुकसानकारक मान्यता आहे की जेव्हाही एखादं नातं तुटतं तेव्हा आपण दुःखी होतो. पण आपण हे विसरतो की कोणतंही लग्न किंवा लॉंग टर्म नातं नेहमी आनंदी राहतं असं नाही. चढ उतार प्रत्येक नात्यात येतात. असे अनेक चॅलेंजेस आहेत जे कपल्स फेस करतात आणि जोडीदार एकमेकांसाठी शत्रू बनतात. अशा स्थितीत तुमच्याकडे 2 पर्याय असतात. पहिला हा की नातं निभवत राहा आणि आपापसातले गैरसमज दूर करून तुमच्या नात्याला सुधारण्याचा प्रयत्न करा, किंवा मग नातं तोडा आणि एखादा चांगला पर्याय शोधा. तुमच्या पार्टनरच्या निगेटिव्ह भावनांशी जुळवून बघण्यापेक्षा तुम्ही त्यांच्या पॉझिटिव्ह भावनांशी आणि वागणुकीशी जुळवून बघा. कधीकधी काही गोष्टी वेळेनुसार सोडून द्याव्या लागतात, पण त्यानंतर देखील जर परिस्थिती सुधारण्याची लक्षणे दिसत नसतील तर मग वेगळं होण्याशिवाय दुसरे कोणते मार्ग राहत नाहीत. आणखी एक मिथ म्हणजे मी त्यावेळी खुश होईन जेव्हा मला चांगला जॉब मिळेल किंवा योग्य जॉब मिळेल. प्रत्येक व्यक्तीला हे कटू सत्य मान्य करावंच लागेल की जगातली सगळ्यात परफेक्ट जॉबसुद्धा आपल्याला जीवनभर आनंदाची गॅरंटी देऊ शकत नाही. आपले जॉब्स असे नसतात जसा की आपण विचार करतो. जेव्हा जॉब सहनशीलतेच्या पुढे निघून जातो तेव्हा आपल्याला काही ड्रास्टिक डिसिजन घेणं भाग पडतं, जसं की जॉब सोडून देणं किंवा आपल्या लाईफचे गोल्स चेंज करून टाकणं. पण कोणताही निर्णय घेण्याअगोदर आपण हे रिअलाईज करायलाच हवं की आपल्याला या शंका का बरं येत आहेत. आपल्याला हे समजलं पाहिजे की जॉब आपल्याला कधी आनंद आणि पूर्णत्वाची जाणीव करून देतो. आपल्या जॉबला घेऊन नेहमी कृतज्ञ राहा. ग्रेटफुल फील करा की तुम्हाला हा जॉब मिळाला आहे. आणि हे लक्षात ठेवा की प्रत्येक जॉबमध्ये काही स्ट्रगल आणि चॅलेंजेस असतात. आपल्या कामाला एन्जॉय करण्यासाठी प्रत्येक दिवस असा जगा जसा की तो तुमचा शेवटचा कामाचा दिवस आहे. यात शंका नाही की तुमच्या नकारात्मक भावना तशाच बनून राहतील, पण तुम्ही तुमच्या गोलकडे नेहमी चालत राहाल. खऱ्या आनंदासाठी अंतिम मुक्कामापेक्षा सहप्रवासातून मजा घ्या. माझी आर्थिक परिस्थिती चांगली नसताना मी खुश राहू शकत नाही. आपली आर्थिक स्थिरता गमावणे एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील सगळ्यात कठीण परिस्थिती आहे. ही स्थिती आपल्याला अशा अवस्थेत पोहोचवते जिथे आपण स्वतःला हरलेले अयशस्वी समजू लागतो. आपल्या सगळ्या आशा तुटतात. जर आपली आर्थिक परिस्थिती बिघडली आहे तर याचा अर्थ असा नाही की आता आपल्याला आनंदी राहण्याचा हक्कच नाही. ज्यांना त्यांच्या बेसिक गरजा पूर्ण करण्यासाठी जीवतोड मेहनत करावी लागते त्यांच्यासाठी 4 पैसे कमावणे ही आनंदाची गोष्ट आहे. पण पैशांचा आपल्या आनंदावर इतका फरक पडत नाही जितका की बहुतांश लोकांना वाटतो.
आपला आनंद इतर गोष्टींवर देखील अवलंबून आहे. जरी आपल्याकडे पैशाची कमतरता असेल तरीही आपल्याला आनंदी राहण्याचा अधिकार आहे. आणि यासाठी आपण कन्सेप्ट ऑफ थिंकिंगचा वापर करू शकतो. आपण सेल्फ कंट्रोल प्रॅक्टिस करू शकतो, जेणेकरून आपण त्या गोष्टींवर पैसा खर्च करण्यापासून स्वतःला वाचवू शकू, जे की आपल्याला क्षणिक सुखासाठी उधारीच्या दबावाखाली आणतात. नवीन गोष्टी खरेदी करायच्या ऐवजी त्या गोष्टींवर पैसा खर्च करण्याऐवजी आपण त्या गोष्टी भाड्याने घेऊ शकतो किंवा रिसायकल करू शकतो. समजा तुम्हाला प्रवासासाठी एखादी कार हवी आहे, पण तुमच्याकडे पुरेसे पैसे नसतील तर तुम्ही ती रेंटवर घेऊ शकता आणि त्यावेळेचा आनंद घेऊ शकता. जेव्हा मी श्रीमंत होईन त्यावेळी मी आनंदी होईन. एक अशी मान्यता आहे की एकदा का तुम्ही जीवनात गोल्स अचीव केले तर तुम्ही नेहमी आनंदी राहाल. जेव्हा आपण जीवनात यश आणि पैसा मिळवतो तेव्हा आपल्याला हे समजत नाही की आता पुढे काय करायचं आहे. आपल्याला आतून कुठे ना कुठे एक मोकळेपणा जाणवू लागतो. ही जाणीवच काही लोकांसाठी डिप्रेशनचं कारण बनते. खरी गोष्ट ही आहे की आपल्याला जीवनात यश आणि संपत्तीची सवय बनून जाते. जेव्हा स्वप्न खरी होऊ लागतात तेव्हा सुरुवातीला सर्व काही एक्साइटिंग वाटतं, पण हळूहळू ही एक्साइटमेंट संपून जाते. आपल्याला लक्झरीची सवय पडते, आपल्याला पैशाची सवय लागते जी कधी नष्ट होत नाही. आणि जेव्हा असं होतं तेव्हा आपण आपल्या वेल्थला एन्जॉय करणं विसरून जातो आणि खरंच मटेरियलिस्टिक बनून जातो. म्हणजे आपण आपल्या रिअल हॅपीनेसपासून दुरावत जातो. असं होऊ नये यासाठी आपल्याला पैसे एन्जॉय करणे आणि त्याला समजूतदारपणे खर्च करायला शिकलं पाहिजे. आणि हे आपण करू शकतो आपल्या ठराविक गरजा पूर्ण करून किंवा दुसऱ्यांची मदत करून. हेही महत्त्वाचं आहे की यश मिळवण्याच्या आधी आपण स्वतःला ॲनलाइज करणं आणि आपल्या वीकनेसेसला इम्प्रूव्ह करणं शिकलं पाहिजे. तेव्हाच आपण आपली वेल्थ आणि सक्सेस याबरोबर आणखी जास्त आनंदी आणि समाधानी होऊ शकू. पुढचं मिथ म्हणजे माझ्या आयुष्यातली चांगली वेळ निघून गेल्यानंतर मी आनंदी नाही राहू शकत. एक विचार जो लोकांच्या मनात वारंवार येतो तो हा आहे की त्यांना वाटतं त्यांच्या जीवनातली बेस्ट वेळ निघून गेली आहे. त्यांना वाटतं की भूतकाळात निघून गेलेली वेळच सर्वात बेस्ट होती आणि हेही वाटतं की आता पहिल्याप्रमाणे कधीच आनंदी आपण राहू शकणार नाही. हा विचार लोकांच्या मनात कोणत्याही वयात येऊ शकतो. बऱ्याच लोकांना असं वाटतं की त्यांच्यापेक्षा कमी वयाची लोकं जास्त आनंदी आहेत किंवा जास्त टेन्शन फ्री असतात. अनेक अभ्यासातून असं सिद्ध झालं आहे की ही एकदम चुकीची समजूत आहे. खरं तर हे आहे की मोठ्या वयाची माणसं त्यांच्या जीवनात खूप आनंदी आणि समाधानी असतात. त्यांना देखील नकारात्मक भावना आणि कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो, पण त्यांना हे माहिती असतं की त्यांच्याकडे वेळ मर्यादित आहे, म्हणून ते त्यांच्या वेळेचा योग्य वापर करण्याचा प्रयत्न करतात किंवा असं म्हणू शकतो की भरपूर जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. नकारात्मक विचारांशी डील करण्यासाठी आपल्याला त्या टेक्निक्स वाढवायला हव्यात ज्या आपल्याला सकारात्मक अनुभव एन्जॉय करण्यासाठी संधी देतात. यासोबतच आपल्याला वर्तमान काळात आनंदी राहण्यासाठी काही अर्थपूर्ण ध्येयसुद्धा ठेवायला हवेत. तर मग खरा आनंद कशात आहे? जीवनात नेहमीच चॅलेंजेस आणि संध्या येत राहतील आणि केव्हा काय होईल हे कोणालाच माहीत नाही. म्हणून माणसाच्या जीवनात आनंदाला घेऊन जे मिथ्स बनले आहेत त्यावर डोळे मिटून विश्वास ठेवणं कठीण आहे. आपल्याला हे समजून घ्यायची गरज आहे की आपल्याला नकारात्मक विचार काय येतात आणि आपल्यासाठी काय करणं जास्त महत्त्वाचं असेल. आनंदाची वाट बघण्याऐवजी आपल्याला हे समजायला हवं की अशी कोणतीच गोष्ट किंवा परिस्थिती नाही जी गॅरंटीने आपल्याला आनंद किंवा दुःख देऊ शकते. आणि या जगात कोणतीच अशी जागा नाही जिथे पोहोचून माणूस आपला आनंद प्राप्त करू शकेल. म्हणून या हॅपीनेस मिथ्सला तुमच्या जीवनावर हावी होऊ देऊ नका. हे तुम्ही ठरवा की तुमच्यासाठी हॅपीनेस काय आहे, ना की समाज किंवा इतर लोक हे ठरवतील. कारण फक्त तुम्हालाच माहीत आहे की तुम्हाला कोणत्या गोष्टीतून आनंद मिळतो. ही समरी इथेच संपते. समरी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका.